सांगलीतल्या जिल्ह्यातील आपल्या सर्वांचं एक आवडतं नेतृत्व आदरणीय दिलीप तात्या यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या ह्या सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादीचे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, दुसरे नेते आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब, आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, रोहित पाटील साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब, मानशिवराव नाईक साहेब, संगीता पाटील, PR पाटील, विनायकराव पाटील, शामराव पाटील, प्रतीक पाटील, आनंदराव मलकुंडे, नगराध्यक्ष विशाल शिंदे, देवराज पाटील, विजयबापू पाटील, शहाजी पाटील, व्यासपीठावर तात्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व आदरणीय मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आपण बंधू भगिनी, माझ्या कार्यकर्ते मित्रांनो, खरं म्हटलं तर काल मी गडचिरोलीला होतो. जयंत पाटलांनी सूचना केली होती की तात्यांचा वाढदिवस आहे, तुम्हाला यावं लागेल. दिलीप तात्यांची माझी वेळोवेळी भेट व्हायची, बैठका व्हायच्या, सभा व्हायच्या. तात्याने तुमचा माझा गुण एकाचसाठी जमला. एक सभा मला आठवली, ती रेल्वे स्टेशनच्या नाक्यावरची. त्यावर खऱ्या अर्थाने दिलीप तात्या मी बघितला, आपल्या नेत्यावर झालेला आरोप आणि आपल्या नेत्यावर झालेल्या टीकेला त्या सभेमध्ये कोणी जर सडेतोड उत्तर दिलं असेल तर दिलीप तात्याने दिलं, याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे. आणि त्यावेळेला एक आक्रमक चेहरा आणि माझा सुद्धा तसाच स्वभाव असल्यामुळे आमच्या दोघांचे गुण जुळले. म्हणून तात्या मी आज तुमच्या ह्या सभेला उपस्थित राहिलो. वाढदिवस नेत्याचा होतो, पण आयुष्यभराच्या असलेल्या कष्टाला आपल्या सर्वांची उपस्थिती ही त्याची उतराई असते. दिलीप तात्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. स्पष्ट वक्ता आहे, बोलणारे आहेत, परखडपणाने बोलणारे आहेत. आणि आजपर्यंत स्वर्गवासी राजाराम बापू पाटलांचा आशीर्वाद, मानसपुत्र जयंत पाटलांचा खंबीर साथ अशी बिरुद लाभलेल्या आमच्या तात्यांनी अनेक पदं भूषवली, पण त्या पदाला सुद्धा प्रामाणिकपणाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. काही पदं माणसाच्या मुळे वाढली जातात, काही पदाला न्याय त्या व्यक्तीच्या कारभारामुळे मिळाला जातो. आणि तो न्याय तात्या त्या ठिकाणी करून दाखवला, याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. त्यांनी काही खंत सुद्धा व्यक्त केली. खरं म्हणतं तर राजकारणामध्ये बेरजा करणं हा दूरदृष्टीपणा असतो. आणि आपली घरची माणसं ही आपली विश्वासाची असतात. तेव्हा भविष्याच्या राजकारणामध्ये वाटचाल करताना तशाच पद्धतीने वाटचाल करताना घरचा माणूस जरी मागे राहिला तरी योग्य वेळी त्याचा मान सन्मान झाला पाहिजे, ही इच्छा नेत्याची असते. मला आठवत आहे की ज्या ज्या वेळेला काही पक्षाच्या बाबतीमधल्या भूमिका यायच्या तेव्हा नाईक साहेब, जयंत पाटील साहेबांच्या मनामध्ये एकच नाव असायचं, ते दिलीप तात्यांचं असायचं. मागच्या वेळेला सत्ता गेल्या आणि आज आम्ही या ठिकाणी काम करतोय. आपण मगाशी सांगितलं, आपली भावना व्यक्त केली. पद मिळालं नाही तरी चालेल, पण माझा सहकारी नेता मोठा झाला पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा नेता झाला पाहिजे, हे उदारत्व दाखवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. मी एवढंच सांगेल की काळ थांबत नसतो. एक दिवस असा येईल की वाळव्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने उल्लेख केला जाईल. अशा प्रकारचा येणारा काळ हा वाट बघतोय. पण तात्या निवृत्त होण्याची भाषा करू नका. माणूस आयुष्यातून कधीच निवृत्त होत नसतो. कधी कधी मी म्हणतो, बिग बॉसचा जो कार्यक्रम असतो तिथं सगळे राजकारणी एकत्र ठेवायचे. त्या 80 दिवस जर एकत्र राहिले तर त्याला बिग बॉसचा चॅम्पियन करायचा. त्यामुळे तात्या निवृत्त कोण कधी होत नसतो.
आणि मला वाटतं की तुम्ही निवृत्त होण्याची भाषा करण्यापेक्षा तुम्हाला खरी आता आम्हाला गरज ती आज या काळामध्ये तुमची आहे. स्पष्ट बोलणारा आणि आक्रमकतेने येईल त्याला अंगावर घेण्याची ताकद असणारे नेते फार क्वचित असतात. परिणामाचा विचार न करता, हल्ली परिणामाचा विचार फार करावा लागतो. जरा काय झालं की सत्तेचा गैरवापर होतो आणि त्या गैरवापरामध्ये टिकून राहणं हे शिवधनुष्य जो कार्यकर्ता पेलतो तोच निष्ठावंत असतो. आणि मला वाटतं की तशा पद्धतीचं काम करत असताना मी तात्यांकडून एवढीच अपेक्षा करेल, ज्यावेळेला वाळव्याचा इतिहास जगला जाईल महाराष्ट्रात, तेव्हा तात्या तुमचा त्यावेळेला अध्यक्ष या नात्याने सांगतो विचार निश्चितपणाने होईल, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला निष्पन्न देतो. खरं म्हटलं तर त्यांचे परत गाल गुण त्यांनी दाखवले. ते कलाकार पण आहेत, चित्रपट पण काढला, कलाकारांची सत्कार घेतले आणि माझ्या कार्यक्रमाला कोण यावा ते कलाकारच यावा अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कोल्हे साहेब, तुम्हाला खऱ्या अर्थाने तात्यांची गरज आहे आता. कारण संभाजीराजे तुमचा हिट झाला तोपर्यंत सरकारला तुमची भीती नव्हती. पण महात्मा फुले आल्यानंतर सरकारला भीती वाटली आणि तुमच्या असलेल्या सिरियलला बंद करण्याचा दुष्टपणा या सरकारने केला. आता तात्या रिकामी आहे. जो चॅनलवाला काम करून देणार नाही त्याच्याकडे तात्याला पाठवा आणि तात्या तिथं वाटलं तर मला बरोबर घेऊन या. आपण दोघं काय करायचं तो कार्यक्रम करेक्ट करून टाकू. मला वाटतं की लोकशाहीमध्ये जिवंतपणा ठेवण्यासाठी जो लढतो तो खरा अर्थ. त्यांचे आवडते त्यांनी नट पण सांगितले, राजेश खन्ना, देवानंद, देवली कुमार आणि तुमच्या वहिदा रहमान वगैरे हा कलाकार सांगला. पण तुम्ही रश्मिकाचं पण नाव घेतलं. तुम्ही सांगितलं कारखान्यावर फार मोठे कार्यक्रम व्हायचे, 5 किलो साखर दिले ते कलाकार खुश व्हायचा. आता रश्मिका सुद्धा येईल, कारण साखरेचे भाव बघितल्यानंतर ती सुद्धा यायला तयार होईल. मला वाटतं की असा असलेला आमचा नेता आज आमच्या बरोबर आहे. राजाराम पाटणम बरोबर आई वडिलांचे संस्कार घेऊन जयंत पाटणा बरोबर आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि जयंत पाटलांना सुद्धा मी सांगेन, त्यांचा उल्लेख मुद्दाम करतो, आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने राहण्याचा विचार करण्याचे प्रयत्न सुद्धा फार क्वचित लोक करतात. सत्ता आली की जाण्याचा चढावड करणारी मंडळी असतात. जयंत पाटलांना सुद्धा कमी त्या ठिकाणी आश्वासनं नव्हती. पण साहेबांच्या बरोबर राहणारा आदर्श खऱ्या अर्थाने कोणी घेतला असेल तर आता तुमचाच तो आदर्श जयंत पाटलांनी घेतला आणि निष्ठेने त्या ठिकाणी पाठीमागे उभं राहिलं. आज महाराष्ट्रामध्ये जो आम्ही संघर्ष करतोय, उद्या काळ येतो बदलेल. एक झिंझिंचं आंदोलन झालं, देशाचं वातावरण ढवळून निघालं. मला वाटतं का लोकांच्या मनामधलं सूत्र ओळखणारा नेता हा जयंत पाटील आहे. पण मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निष्ठेची तुमचा आदर्श ठेवून त्यांनी आज पवारसाहेबांच्यावर राहिलेले आहेत. भविष्य काळामध्ये सुद्धा आज पक्षाचा निर्णय घेण्याची भूमिका झाली तर जयंत पाटलांशिवाय निर्णय होत नाही, हे आदरणीय पवारसाहेबांनी दाखवलेला आलेख आजही आम्ही पाळतो. त्यामुळे उद्या पक्षाचे जेव्हा चांगले दिवस येतील तर 100% येणार, हे तुमच्या ताकदीने येणार एवढा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण ज्या वेळा येईल तर तात्या परत तुम्हाला निवृत्तीचा विचार येणार नाही एवढी काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. हीच खरी तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा असेल. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.